लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज शनिवार 27 सप्टेंबर लाडक्या बहिणीचा नवरात्रीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे। राखाडी कलरची साडी नेसून लाडक्या बहिणी पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नवरात्रीचा सण आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गोड झाल्याचं लाडक्या बहिणी आता बोलू लागले आहेत। महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये आता या ठिकाणी जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली आहे। महिला आनंदित होऊन नाचू लागले आहेत। महिलांना उपवासाला पैसे नव्हते, अखेर हे पैसे बँकेच्या खात्यावरती एकत्र 3000 रुपये या ठिकाणी आल्याने महिला जाम खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांच्या बँकेला लिंक केलं होतं त्या सर्वांच्या खात्यावरती आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा 6वा दिवस बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना शनिवारी 27 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करणार आहे। तशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द बहिणींचा या ठिकाणी पाळल्याचं आता लक्षात आलंय। बहिणींना सकाळपासूनच बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी त्या ठिकाणी केल्याचं आता पाहायला मिळतंय। परंतु एक प्रॉब्लेम झालाय लाडक्या बहिणींनो, तो म्हणजे बँका महिलांचे पैसे त्या ठिकाणी काटून घेऊ लागल्या होत्या। प्रत्येक बहिणींना 300 रुपये त्या ठिकाणी बँक त्या ठिकाणी कट करून घेत होती, कारण बँकांचा नियम असतो मिनिमम बॅलन्स शिल्लक बँकेमध्ये काहीतरी शिल्लक रक्कम तुम्ही ठेवायला पाहिजे। परंतु महिला काय करतात, 1 रुपया सुद्धा बँकेमध्ये शिल्लक रक्कम ठेवत नाहीत आणि बँकांचा नियम तोडल्यामुळे बँका 300 रुपये दंड करत होत्या। परंतु लाडक्या बहिणी खूप हुशार आहेत। त्यांनी काय केलं, एकनाथ शिंदे साहेबांना डायरेक्ट त्यांच्या पीएनना फोन लावला आणि एकनाथ शिंदे साहेबांना फोन द्यायला सांगितलं। एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट बँकांना फोन आत्ताच केलाय आणि सांगितलं की महिलांना आम्ही नवरात्रीचा 6वा दिवस तोंडगोड करण्यासाठी, महिलांना खुश करण्यासाठी हे 3000 रुपये आम्ही सोडले आहेत। सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र सोडले आहेत। त्यामुळे बँकांनी 1 रुपया सुद्धा अजिबात त्या ठिकाणी महिलांचा कट करून घेऊ नये, म्हणजेच बहिणींचा काटून घेऊ नये। त्यांना आम्ही नवरात्र सण गोड करण्यासाठी पैसे पाठवले आहेत। तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये तुमचे नियम लावा, आता हे नियम अजिबात लावू नका, असं एकनाथ शिंदेने आता आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यास आता सांगितलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, बँका पैसे काटून घेण्याचं आता बंद केले आहेत। लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा झाल्याने त्या ठिकाणी लाडक्या बहिणी गर्दी करू लागलेत। कोणत्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी जमा झालेत आता हे सुद्धा बघणार आहोत। तसेच कोणत्या लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 6वा दिवस गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी आता झालेलं आहे। तुम्हाला पैसे आलेत का, तुम्ही एकदा तुमचं नक्की चेक करायचं बँकेचं खातं। कोणकोणत्या बँकेत पैसे सोडलेत, कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज शनिवारी त्या ठिकाणी पैसे सोडलेत, याची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। त्यामुळे आज शनिवार नवरात्रीचा 6वा दिवस या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत, कोणकोणत्या महिलांना पैसे आलेत, लगेच तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन इथे बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता शनिवार 27 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा 6वा दिवस गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे साहेबांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज शनिवारी आता या ठिकाणी जमा करायला सकाळपासून सुरुवात केली। आता त्यांनी सकाळीच डीबीटीचं बटन दाबून स्पष्टपणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत याची यादी आता वाचून दाखवल्या। या यादीमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे, असे एकनाथ शिंदे साहेबांनी आताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। कारण या 15 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या खूप गोरगरीब आहेत, गरजू लाडक्या बहिणी आहेत। त्यांच्याजवळ 2 वेळचं काम केल्याशिवाय पैसे येत नाहीत। या बायका सर्व शेतामध्ये कामाला जातात, तसेच दोन्ही भांडी करतात। त्यामुळे 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गोरगरीब आणि गरजू आहेत। त्यामुळे आज 27 सप्टेंबर शनिवारी आता नवरात्रीचा 6वा दिवस या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचा आता या ठिकाणी सांगण्यात आला आहे। बघा, लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा सण या ठिकाणी गोड झालाय। परंतु लाडक्या बहिणींनो, यामध्ये मोठा एक प्रॉब्लेम झाला होता, तो म्हणजे हे पैसे सर्वच बहिणींना शनिवारी मिळणार नाहीत, काही ठराविकच महिलांनाही पैसे मिळणार आहेत। कारण तुम्हाला पण माहिती आहे सरकारने नवनवीन नियम या ठिकाणी लावायला सुरुवात केली आहे। केवायसी करायला सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे सरकारने सांगितलं आहे की आज जो 27 सप्टेंबर शनिवार रोजी लाडकी बहीण योजनेचा
15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। तर ते काही ठराविकच महिलांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे कोणकोणत्या बहिणींना आता त्या ठिकाणी हे 3000 रुपये जमा होणार आहेत व कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत याची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच महिला व बालविकास खात्याला दिल्या। काल रात्रीच 27 सप्टेंबर त्या ठिकाणी नवरात्र 6वा दिवस बहिणींचा गोड करा अशी सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी दिलेली होती। आता त्यांनी 15 जिल्ह्यांची यादी या महत्त्वाच्या 12 बँकांना देऊन टाकली आहे। मागचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तर तो अनेक महिलांना लेट जमा झाल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे खबरदारी म्हणून फक्त याच महत्त्वाच्या बँकेमध्ये आज शनिवारी 27 सप्टेंबर रोजी पैसे सोडल्याचं आता या ठिकाणी आता महिलांना सांगितलं आहे। त्यामुळे सकाळपासूनच महिला बँकेमध्ये गर्दी करू लागल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी आज 6वा दिवस राखाडी कलरची साडी घालून पैसे आनंदाने काढण्यासाठी बँकेमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपये सोडल्याचं पाहायला मिळते याची यादी तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। त्यामुळे आता इथे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 6वा दिवस शनिवारी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता मग नेमक्या कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी आता वगळून फक्त काही ठराविकच बहिणींना या ठिकाणी आज शनिवारी 27 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा 6वा दिवस त्या ठिकाणी गोड झाल्याचं आता पाहायला मिळतंय। बघा कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांचा पत्ता चुकीचा दिलाय सरकारला अशा लाडक्या बहिणींनी आता एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी आता सांगितलं होतं की आम्हाला माफ करा, आम्ही चुकीचा पत्ता दिलाय। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता तुम्ही जर चुकीचा पत्ता आधार कार्डवरील दिला असेल तर त्यांना आज 27 सप्टेंबर रोजी शनिवारी 3000 रुपये येणार नाहीत। कारण काही लाडक्या बहिणींनी काय केलंय की महिला व बालविकास खात्याकडून आपली चौकशी होईल, आपला लाभ बंद होईल या भीतीने त्यांनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा सरकारला दिला होता। आणि गेले 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याच्या महिन्याला 1500 रुपयांचा लाभ या महिलांनी घेतला होता। परंतु सरकारने आता एक KYC करायला सांगितले, तुम्हाला पण माहित आहे। या दरम्यान आता अशा त्या ठिकाणी महिला आढळून आल्या आहेत ज्यांनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिला होता। ज्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या आदेशाने अंगणवाडी सेविका महिलांच्या तपासणीसाठी घरी गेल्या होत्या तेव्हा त्या आधार कार्डवरील बहिणींच्या पत्त्यावर घरी गेल्या होत्या। त्या पत्त्यावर महिला राहत नसल्याने डायरेक्ट यांचा अर्ज बाद करण्यात आलाय असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी आता अशा महिला जर तुम्ही असाल तर नवरात्रीचा 6वा दिवस लाडक्या बहिणींचा गोड या ठिकाणी अशा बहिणींचा होणार नाही। मग कोणत्या त्या ठिकाणी बहिणींना आता हे पैसे या ठिकाणी सोडण्यात आलेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। आज शनिवार आहे 27 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळपासून होऊ लागलंय। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे तुम्हाला आज 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये पडल्याचा मेसेज येणार आहे। आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे। राखाडी कलरच्या साड्या घालून महिला या ठिकाणी बँकेमध्ये पैसे काढून घ्यायला छत्री धरून त्या ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळते। कारण पाऊस खूप जोरात पडत आहे त्यामुळे प्रत्येक महिला छत्री घेऊन बँकेमध्ये जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मग आज 27 सप्टेंबर आहे, नवरात्रीचा 6वा दिवस। कोणत्या लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी आता गोड होणार आहे बघा। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आधार कार्डवरील पत्ता चुकीचा जर दिला असेल तर अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलेला नाही। तसेच मागचा जो जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचा लाभ आता 1500 अधिक 1500 अधिक 1500 या ठिकाणी 3 महिन्यांचा लाभ बहिणींना बँकेमध्ये मिळालाय। परंतु या ठिकाणी बँका आता त्या ठिकाणी सांगितलं आहे की बँकाचा एक सर्व्हर डाऊन आहे, बँकेचा IFSC कोड अनेक बँकांना नाही आहे। त्यामुळे काय होतंय, सरकार इकडून पैसे लवकर सोडतंय परंतु महिलांच्या बँकेमध्ये अनेक बँकेमध्ये पैसे लवकर जात नव्हते, बँकांचा काही प्रॉब्लेम होता। त्यामुळे सरकारने इकडून पैसे तर लवकर सोडलेले होते परंतु बँकेमध्ये पैसे लवकर जमा होत नव्हते। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी काही मोजक्या ठराविक बँकेमध्ये हे पैसे सोडल्याचं सांगण्यात आले। यामध्ये अजून एक लाडक्या बहिणीचा प्रकार आहे, तो आज शनिवारी 27 सप्टेंबर रोजी पैसा या ठिकाणी सोडण्यात येणार नाही। ते म्हणजे लाडक्या बहिणीने काय केले, त्यांच्या घरात त्यांची सासू, त्यांची जाऊबाई, त्यांच्या भाऊजया या सर्व 4 ते 5 प्रकारच्या बहिणी मिळून घरामध्ये एकत्र 4 ते 5 जण हप्ता घेत होत्या।
त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आता एकाच घरातील महिला 7,500 रुपये 4-5 जणींचं मिळून घेत असल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी चौकशी केल्यावर या ठिकाणी बहिणींना 2 महिन्यांच्या पाठीमागे सांगितलं होतं की तुमच्या घरातील फक्त एक किंवा जास्तीत जास्त 2 महिलेने लाभ घ्यावा, जास्त जर 2 पेक्षा महिला आढळल्या तर त्यांचा डायरेक्ट हप्ता बंद करण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। परंतु महिलांनी सरकारचं काय ऐकलं नव्हतं। एका घरातील 4 जण 5 जण हप्ता घेत होत्या, त्यामुळे अशा महिलांना सुद्धा आज लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही। मग कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत? 15 जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकांना देण्यात आल्या बघा। लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा 6वा दिवस गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। मग आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होत आहेत तर बघा, या ठिकाणी 12 बँका ज्या आहेत तर या 12 बँकांना 15 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आल्या। तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो आता कोणत्या बँकेमध्ये आता आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा 6वा दिवस आता पैसे सोडण्यात आले। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मागचे हप्ते लेट जमा होत असल्याने काही ठराविकच बँका निवडण्यात आले। तुमची बँक कोणती आहे आणि 15 जिल्ह्यामध्ये कोणत्या पैसे जमा होत आहेत तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक, या 3 बँकेमध्ये महिलांना सकाळपासून पैसे येऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे, यस बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया। या बँकामध्ये ज्या ज्या महिलांनी खातं खोडून आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलंय त्या सर्व महिलांच्या खात्यावरती आता आज शनिवारी 27 सप्टेंबर रोजी पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे त्या ठिकाणी बँका सांगण्यात आलेत ती म्हणजे बघा, आता त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या 3 बँका सर्वात मोठ्या सरकारी असल्याने या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये आज शनिवार नवरात्रीचा 6वा दिवस पैशांचं वितरण करण्यात आले। 3,000 रुपये चक्क महिलांच्या बँकेमध्ये येऊन पडले आहेत। आता तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ते 15 जिल्हे तुमचा जिल्हा आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सध्याला या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ तुफान बरसू लागलाय। इतका पाऊस पडत आहे की त्या ठिकाणी महिलांना बाहेर पडायचं मुश्किल झालंय। ती जर जिल्हा बघितला तर नांदेड जिल्हा, या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3,000 रुपये सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो, 15 जिल्ह्यांची लिस्ट आता त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी शनिवारी आज काढलेली आहे। त्यामुळे 15 जिल्हे कोणते आहेत पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता हे पैसे सोडलेत। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा पैसे सोडतात त्यावेळी खरोखर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यानंतर आता पुढचा 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 100 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस आता पडलाय। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी पावसाला विनंती करू लागल्या जा बाबा जा, परंतु त्यातच एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 अधिक 1500 सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा लाडक्या बहिणींसाठी सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। या यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला आहे। त्यामुळे महिला राखाडी कलरची आता साडी घालून, आज नवरात्रीचा 6वा दिवस शनिवार आहे त्यामुळे पैसे काढण्यासाठी आता छत्री घेऊन पाऊस असल्यामुळे बँकेमध्ये जाऊ लागल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यानंतर आता पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा, आता 3 जिल्हे तुम्हाला सांगितलेत, अजून 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा नक्कीच असणार आहे, कारण आता पुढे 12 जिल्हे सांगणार आहे त्या जिल्ह्यामध्ये आता 3,000 रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे या ठिकाणी पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर त्या संख्या जर बघितली लाडक्या बहिणीची तर 2,20,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पाहायला मिळतात। या सर्वांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा आणि 16वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आज शनिवारी लाडक्या बहिणींचा आता त्या ठिकाणी नवरात्रीचा सण गोड झाल्याचं पाहायला मिळते। नवरात्रीचा 6वा दिवस आहे। त्यानंतर आता पुढचा त्या ठिकाणी जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 1500 अधिक 1500
टोटल 3000 रुपये जमा झाल्याचा बँकेकडून मेसेज या महिलांना आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेमध्ये त्या ठिकाणी महिलांची गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। पाऊस असल्याने बँकेमध्ये चिखल झाल्याचं देखील पाहायला मिळतंय, परंतु बँकेमध्ये पटकन पैसे त्या ठिकाणी काढून घेऊन जायचं आणि उपवासाला त्या ठिकाणी फराळ त्या ठिकाणी घेऊन जायचा असं महिलांचा उद्देश आहे। त्यामुळे महिलांना त्या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे पुढचे त्या ठिकाणी जिल्हे सांगण्यात आले, ते म्हणजे महत्त्वाचे 2 जिल्हे आहेत, तर ते एका पाठोपाठ लागोपाठ जिल्हे आहेत, ते म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। या 2 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांच्या बँकेच्या खात्यातून मोबाईलवरती आल्याचा पाहायला मिळत आहे। एका पाठोपाठ एक 1500 रुपये आता सप्टेंबरचा पहिल्यांदा मेसेज आला आणि लगेचच 5 मिनिटांनी बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयेचा देखील मेसेज आल्याचं पाहायला मिळतंय। आता हे झाले टोटल 7 जिल्हे, अजून 8 जिल्हे सांगण्यास बाकी आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा नक्की असणार आहे, त्यामुळे इथून पुढे आता 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे आज बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेत। तुम्हाला जर पैसे अजून पण आले नसतील तर पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 2 मेसेज तुम्हाला येणार आहेत। सप्टेंबरच्या 1500 रुपयांचा मेसेज आला, त्यानंतर लगेचच 5 मिनिटांनी ऑक्टोबरच्या 1500 रुपयांचा मेसेज या कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला, आता या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस झालाय, तो म्हणजे गेल्या 125 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस झाल्याचं पाहायला मिळते। महिलांना चिंता लागली होती की पाऊस हा मेघराजा बंद हो, परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस झाल्याने आता त्या ठिकाणी सर्वजण चिंतेमध्ये आहेत। त्यामध्येच एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना, ती म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण 3000 रुपयांचं करण्यात आलंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अकोला जिल्हा। या अकोला जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा आता पाहायला मिळतोय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे ठाणे जिल्हा। आता ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना हे पैशांचं वितरण सकाळपासूनच त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता होऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्याला सुद्धा पावसाने मोठा वेढा दिलाय, म्हणून बहिणी टेन्शनमध्ये होता, त्यामध्येच आनंदाची बातमी आल्या। आज शनिवारी त्यांना सुद्धा टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज बहिणींना आला आहे। त्यामुळे आता पुढचे जे 4 जिल्हे आहेत तर ते 4 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे ते म्हणजे शेवटचे 4 जिल्ह्यामधील आता हा जिल्हा आहे, तो म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत होत्या, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आला आहे। त्यानंतर सगळ्यात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येचा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये 4,20,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं दिसून येतंय, तर तो जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे महत्त्वाचे 2 जिल्हे आहेत, बुलढाणा आणि बीड जिल्हा। या 2 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, सर्वांना पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।